तर आज मी अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी या दुसऱ्या शिलावरती अ, मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु थेट शिलावरती बोलण्याच्या आधी भंतेनी शिलाच्या विषयी काय सांगितलेलं आहे, त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ॲक्चुअली धर्मयशनी काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेतच, नाही असं नाही. तरी परंतु भंतेनी काय म्हटलेलं आहे, ते देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अ, भंतेनी शिलाची एक सुंदर अशी व्याख्या बुद्ध साहित्यामध्ये जी व्याख्या आहे, ती व्याख्या शील म्हणजे काय या ठिकाणी सांगितलेली आहे. तर भंते असं म्हणतात, म्हणजे अर्थात ही बौद्ध साहित्यामधून आलेली ही व्याख्या आहे. तर काया वाचा आणि मने करून केले जाणारे नित्य सवयीचे कुशल आचरण जे आहे, त्याला शील असं म्हणतात. काया वाचा आणि मने करून केले जाणारे नित्य सवयीचे, हा शब्द या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. नित्य सवयीचे कुशल आचरण, हा दुसराही शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. कुशल आचरण म्हणजे शील होय. आता काया म्हणजे शरीराने कर्म करायचं आहे, वाचा म्हणजे मनाने आपल्या बोलण्यातून किंवा विचार करण्याच्या पद्धतीतून आपण कर्म करायचं आहे. आणि मने म्हणजे मानसिक जी कृती आहे, मनातून जी किंवा हृदयातून जी काही कृती आहे, त्याविषयी आपण ती कृती करायची आहे. तर या व्याख्यामध्ये नित्य सवयीचं कुशल कर्म असं म्हटलेलं आहे. आणि याचा अर्थ असा होतो की कुठेही खंड पडू न देता जागृतपूर्वक केलेले जे कर्म आहे, म्हणजे कुठेही खंड पडू न देता, म्हणजे तुम्ही मग अ, झोपलेले असा किंवा जागृत असा किंवा जागे असा, दोन्हीही वेळेस आपण जे कर्म करतो जागृतपणे, त्याला आपण कुशल कर्म असं म्हणतो. अ, आणि हे जे कर्म आहे, अर्थात हे जे कर्म आहे, जे आपण जागृतपणे शिलाचरण करतो, त्याला कुशल कर्म असं म्हटलेलं आहे. नाही का? कुशल आणि अकुशल असे दोन शब्द आपण नेहमीच ऐकतो. अकुशल म्हटलं की चटकन आपल्या लक्षात येते की काय गोष्टी असू शकतात आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये. ह्या गोष्टी चटकन आपल्या लक्षामध्ये येतात. परंतु कुशल काय असावं, हे थोडंसं जरा लक्षात येण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. तर अकुशल म्हणजे काय? तर लोभ, द्वेष, मोह आहे, जलसी आहे, हेवा आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, गर्व आहे आणि इतरांना जी कमी लेखण्याची आपली प्रवृत्ती आहे, अशा विकारांपासून, हे मनाचे विकार आहेत, नाही का? अशा विकारांपासून स्वतःला अलिप्त ठेवणं म्हणजे कुशल कर्म. आणि अशा विकारांमध्ये लिप्त असणं किंवा अशा विकाराने युक्त असणं म्हणजे अकुशल कर्म. अगदी साधी सोपी अशा प्रकारची ही व्याख्या आहे. म्हणजे जर आपल्या मनामध्ये लोभ असेल तर तो अकुशल आहे, आणि जर दानाची भावना असेल त्या उलट, तर ती कुशल आहे. जर समजा आपल्या मनामध्ये द्वेष असेल तर द्वेष हा नेहमीच अकुशल आहे. आणि जर मैत्रीची भावना असेल तर ही मैत्रीची भावना नियमितपणे ही कुशल आहे. तर जे काही मानसिक विकार आहेत ते अकुशल आहेत. आणि त्या मानसिक विकारांच्या विरुद्ध ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मैत्री असेल, करुणा असेल, अ, चांगली वाचा असेल आपली, नाही का? तर हे सगळे कुशल कर्म आहेत, असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच त्याला असंही म्हणू शकतो आपण की जे काही परस्परामधलं सहकार्य आहे, नाही का? केवळ बुद्धिस्ट लोकांमधलं नाही, तर एक माणूस म्हणून परस्परांमधलं जे काही सहकार्य आहे, हे जे सहकार्य आहे, हे देखील कुशल कर्म आहे. एक दुसऱ्याचा आदर करणं, नाही का? एक दुसऱ्याचा आदर करणं.
मग भलाही तुमचं त्याच्याशी पटो अथवा न पटो. तर एक माणूस म्हणून त्याचा आदर करणं हे कुशल कर्म आहे. त्याला माणूस समजणं हे एक कुशल कर्म आहे. सामंजस्याची जी भूमिका आहे, हे देखील कुशल कर्म आहे. नाही का? आज आपण पाहतो की असामंजस्यामुळे जगामध्ये कितीतरी मोठे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. सामंजस्याच्या अभावामुळे, असामंजस्यामुळे मोठे मोठे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत, समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. तर हे सामंजस्य जे आहे, हे सामंजस्य देखील जे आहे ना, हे कुशल कर्म आहे. तर इत्यादी जे काही चांगले गुण आहेत, त्या चांगल्या गुणांचा विचार करणं, विकास करणं म्हणजे कुशल कर्म आहे. अ, कुशल कर्माची ब्रह्मचारी चंद्रशील आहेत. अ, ज्येष्ठ ब्रह्मचारी आहेत आणि खूप अनुभवी असे ब्रह्मचारी आहेत, जे अनेक लोकांचे मार्गदर्शक आहेत, कल्याण मित्र आहेत, रिसेप्टर आहेत. त्यांनी कुशल कर्माच्या विषयी एक सुंदर अशी गोष्ट सांगितली. म्हणजे आपली अशी सवय की जी सवय आपल्या आदर्शांच्या जवळ आपल्याला घेऊन जाते. आदर्शांच्या जवळ म्हणजे बुद्ध धम्म आणि संघाच्या जवळ आपल्याला घेऊन जाते. त्याला कुशल कर्म असं म्हटलेलं आहे. दुसरं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे की आपल्या आदर्शांमधलं आणि आपल्यामधलं अंतर कमी करणारी बाब म्हणजे कुशल कर्म. तर आपण विचार करू शकतो, बाबासाहेब आपल्या पुढे कुठे आहेत? भगवान बुद्ध आपल्या पुढे कुठे आहेत? नाही का? आणि आपण कुठे आहोत? हे जर अंतर आपण पाहिलं, नाही का, बाबासाहेबांमधलं आणि आपल्यामधलं, बाबासाहेबांमधलं म्हणजे एक बोधिसत्वामधलं जे अंतर आहे ते अंतर, आणि बुद्धामधलं जे अंतर आहे ते, आणि आपल्यामधलं जे अंतर आहे, याचा जर समजा आपण विचार केला, तर आपण असं म्हणू शकतो की आपण त्यांच्यासमोर कुठेच नाही. अजून आपली सुरुवात पण झालेली नाही असं पण आपण म्हणू शकतो. काही लोकांची सुरुवात झाली असेल, नाही का, धर्म समजण्यासाठी, धर्म आचरणात आणण्यासाठी किंवा तो व्यवहारात आणण्यासाठी ती समज लोकांमध्ये निर्माण झाली असू शकते. परंतु हे जे काही आपले आदर्श आहेत, संघरत्न असेल, धम्मरत्न असेल, बुद्धरत्न असेल, नाही का, यांच्यामधलं जे अंतर आहे, ते अंतर भरून काढणारी बाब म्हणजे कुशल कर्म होय. तर जेवढं आपण कुशल कर्म करू, चांगलं कर्म करू, म्हणजे अर्थात चांगल्या कर्मामध्ये आणि कुशल कर्मामध्ये पण फरक आहे. तर हे जे कुशल कर्म आहे, हे आपल्याला आपल्या आदर्शांच्या जवळ घेऊन जाते. आणि ही जर समजा कुशल कर्माची ही जर सवय आपली नियमित राहिली, सातत्याने राहिली, तर हेच कुशल कर्म आपल्याला एक दिवस आपलं रूपांतर बुद्धत्वामध्ये करण्यासाठी मदत करते. म्हणजे आपणही बुद्ध होऊ शकतो. प्रत्यक्षात भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर हे कुशल कर्म आपल्याला प्रत्यक्षात बुद्धत्वाचा लाभ देखील घडवून आणून देऊ शकते. तर अशा प्रकारचं हे कुशल कर्म आहे. तर उर्गेन संघरक्षितजी शिलांच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी सांगतात. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत शिलांच्या बाबतीमध्ये. तर भंते असं म्हणतात की शिलाचरण ही आपण स्वतः करण्याची बाब आहे. शिलाचरण जी आहे ते आपण स्वतः करण्याची बाब आहे. अतिशय साधी आणि सोपी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, नाही का. आपल्यासाठी कोणीही शिलाचरण करू शकत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्यासाठी कोणीही ध्यान करू शकत नाही. आपल्यासाठी कोणीही चांगलं कर्म करू शकत नाही. जे काही करायचं आहे ते आपण स्वतःसाठी चांगलं कर्म करायचं आहे, कुशल कर्म करायचं आहे. शिलाचरण देखील आपल्या स्वतःसाठी आपल्याला करायची आहे. ही गोष्ट आपण स्वतः लक्षात ठेवली पाहिजे. जर आपल्याला चांगलं व्हायचं असेल, आपलं रूपांतरण जर समजा आपल्याला घडवून आणायचं असेल, तर आपल्याला स्वतः शिलाचरण करणं हे महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण परिवर्तन घडवून आणू शकत नाही. त्याशिवाय आपण बदल घडवून आणू शकत नाही. शिलाचरणच अशी एक बाब आहे
शीलच अशी एक बाब आहे की ते आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मदत करू शकते, दुसरी कुठलीही गोष्ट नाही. तुमचं शील चांगलं असेल तर तुमचं ध्यान चांगलं होऊ शकतंय. आणि शील जर चांगलं नसेल, शीलाची प्रॅक्टिस जर चांगली नसेल, तर तुमचं ध्यान हे होऊ शकत नाही. केवळ तुम्ही बसून राहणार. 1 तास काय 2 तास तुम्ही बसून राहणार. न हालता, न डुलता, न झोपता, नाही का? तुम्ही बसून राहाल. परंतु 2 तासही तुम्ही ध्यान करू शकणार नाही. ध्यानामध्ये जे काही अडथळे सांगितलेले आहेत, एखाद्या वेळेस सचलज्योती किंवा कोणीतरी तुम्हाला सांगेल ध्यानातले अडथळे काय असतात आणि त्याच्यावर ते उपाय नाही का? तर तुम्ही कितीही जरी वेळ बसलात, तरी तुम्ही त्या अडथळ्यांमध्ये राहणार. पण शीलाचरण जर तुमचं चांगलं असेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारे ध्यान साधना तुमची करू शकता. ती कुठलीही मग ध्यान साधना असो. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण पूजा करताना त्रिशरण म्हणतो, नाही का? बुद्ध धम्म आणि संघाला आधी आपण शरण जातो. आजही आपण जेव्हा बोराडकर सरांनी पूजा म्हटली त्यावेळेस आपण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं म्हटलेलं आहे, नाही का? द्वितीयंपी तृतीयंपी आपण हे म्हटलेलं आहे. तर सर्वात आपण या 3 रत्नांना शरण जातो. या 3 रत्नांचं आपल्या जीवनामध्ये असलेलं जे स्थान आहे, ते स्थान आपण कबूल करतो. या 3 रत्नांशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. या 3 रत्नांच्या विषयीची जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा आपण आपल्या मनामध्ये निर्माण करतो आणि आपल्या जीवनातलं जे महत्वाचं स्थान आहे, ते स्थान आपण जाणतो, स्वतः जाणतो आणि त्याचं महत्व आणि ते स्थान जाणल्यामुळे आपण या 3ही रत्नांना शरण जातो. एक वेळ अशी येते की आपण या 3ही रत्नांना शरण गेल्याशिवाय राहू शकत नाही. शरण जाणं म्हणजे काय? तर त्यांचं जे स्थान आहे आपल्या जीवनातलं ते कबूल करणं. त्यांची जी उच्च अवस्था आहे ती अवस्था कबूल करणं. त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांनी निर्माण केलेली, प्राप्त केलेली जी उच्च अवस्था आहे, त्या अवस्थेला अनुमोदन देणं आणि त्यासारखा बनण्याचा प्रयत्न करणं. ज्याला आपण प्रतिज्ञाबद्धता आपण म्हणतो. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये शरणगमनाला अतिशय महत्व आहे. जर समजा आपण शरणगमन केलं नाही, या 3 रत्नांना शरण गेलं नाही, तर आपण बौद्ध पण राहू शकत नाही. शरणगमन केल्यामुळे आपण बौद्ध होतो. आपण बौद्ध आहोत म्हणून शरणगमन करत नाही, तर शरणगमन केल्यामुळे आपण बौद्ध होतो. अभ्यास केल्यामुळे आपण पास होतो, नाही का? अभ्यास केल्यामुळे आपण नोकरीला लागतो. अभ्यास केल्यामुळे आपण पैसा कमावतो. पैसा आहे किंवा काही गोष्टी आहेत म्हणून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो असं नाही. तर आपण जी काही मेहनत घेतो त्या मेहनतीचं कुठे ना कुठेतरी फळ आपल्याला मिळते, त्याचा लाभ होतो, नाही का? म्हणून आपण शरणगमन करतो म्हणून आपण बौद्ध होतो. त्याशिवाय आपण बौद्ध होऊ शकत नाही. आणि या शरणगमनामुळेच आपण, जसं मी आधी म्हटलेलं आहे की आपल्या आदर्शांमधलं आणि आपल्यामधलं जे अंतर आहे ते अंतर आपण भरून काढतो. शरणगमन जर केलं नाही, स्वीकारलं जर नाही, त्यांचं अस्तित्व जर स्वीकारलं नाही, तर काही प्रश्नच येत नाही. पण तो जर समजा त्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये ठेवला, तर निश्चित आपण काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची प्राप्ती करू शकतो. इथे एक गोष्ट अजून महत्वाची आहे, ज्याला आपण असं म्हणतो की शरणगमन केल्यामुळे अजून आपला एक फायदा होतो. तो फायदा म्हणजे आपण आपल्या जीवनाची पुनर्रचना करतो. आपल्या जीवनाची आपण पुनर्रचना करतो. आता पुनर्रचना करतो म्हणजे काय? तर आपल्या असलेल्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत, वाईट सवयी आहेत, त्या सवयींना आपण ओळखतो आणि त्या सवयींना ओळखल्यामुळे ते सोडून देण्याची किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याची गरज आपल्याला निर्माण होते, ती गरज आपल्याला भासते आणि मग आपण हळूहळू आपण सरावाने त्या सवयी सोडून देतो.
ज्याला जीवनाची पुनर्रचना करणं असं म्हणतात. केवळ एवढं क्षेत्र मर्यादित नाही आहे जीवनाची पुनर्रचना करण्याचं, इतरही काही गोष्टी आहेत. पण आपण शिलाचरणाकडे पाहत आहोत. तर शिलाचरणाकडे पाहताना देखील हा जो पुनर्रचना करण्याचा जो व्याप आहे किंवा त्याचं जे क्षेत्र आहे ते खूप मोठं आहे. मला बरंच काही त्याच्याविषयी सांगता येईल. परंतु शिलाच्या विषयी बोलायचं आहे. त्याच्यामुळे मला पुढे जाणं गरजेचं आहे. परंतु तुर्तास एवढंही जरी समजा आपण लक्षात ठेवलं, की आपल्या ज्या वाईट सवयी आहेत, चुकीच्या सवयी आहेत, त्या चुकीच्या सवयीमध्ये परिवर्तन करणं, म्हणजे आपल्या जीवनाचं पुनर्रचना करणं, असं आपण लक्षात घेऊ शकतो. बाबासाहेबांनी देखील आपल्याला आपल्या जीवनाची पुनर्रचना करण्यासाठी सांगितलेलं आहे. तुम्ही 1950 चा लेख जर समजा वाचलात, तर पुनर्रचनेच्या विषयी भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचं भवितव्य, पुनर्रचनेच्या विषयी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर भिक्षू संघाच्या काही बाबींमध्ये देखील पुनर्रचना करण्याची गोष्ट बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. 2 मुद्द्यांमध्ये सांगितलेली आहे बाबासाहेबांनी. तुम्ही जर वाचलात तर तुमच्या ते लक्षात येईल. जिथे जिथे बाबासाहेबांना कमतरता भासली त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सरळ सरळ आणि स्पष्टपणे बोललेलं आहे, की या ठिकाणी तुम्हाला पुनर्रचना करणं गरजेचं आहे. आपल्यालाही देखील बाबासाहेबांनी सांगितलंय, की तुमच्या जीवनाची पुनर्रचना तुम्ही केली पाहिजे. त्याशिवाय तुम्ही एक आदर्श माणूस म्हणून समाजापुढे येऊ शकणार नाही. नसता. लोक तुम्हाला महारच समजतील, बौद्ध नाही समजणार. आणि आजही जर काही काही ठिकाणी आपण पाहतो, जरी आपण बुद्धिस्ट असलो तरी देखील लोक आपल्याला अस्पृश्य समजत आहेत, आपल्याला महारच समजत आहेत. तर आपल्या कृतीनी, आपल्या पुनर्रचनेनी आपण यातून वर उठू शकतो. ही गोष्ट या ठिकाणी आहे आणि त्याचसाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत. या 22 प्रतिज्ञानुसार जर समजा आपण वागलो तर आपल्या जीवनाची पुनर्रचना आपण करू शकतो. विशेषतः आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. ती म्हणजे अ, 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 माता रमाईना बाबासाहेबांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. मला आशा आहे तुमच्या लक्षात आली असेल ही गोष्ट. माता रमाईनी बाबासाहेबांपुढे एक हट्ट ठेवलेला होता, की जीवनात कधीतरी पंढरीची यात्रा केली पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे आणि दर्शन घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं? कुणीतरी सांगू शकेल का? माता रमाईना काय म्हटलं होतं बाबासाहेबांनी? कोणाच्या लक्षात आहे? नवीन पंढरपूर तयार करू आपण. बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं माता रमाईना, की ते पंढरपूर काय घेऊन बसलेली आहे, आपण नवीन पंढरपूर तयार करू, नाही का? नवीन पंढरी तयार करू. ही नवीन पंढरी म्हणजे काय आहे? दीक्षाभूमी. दीक्षाभूमी नाही. नवीन पंढरी म्हणजे दीक्षाभूमी नाही. बौद्ध संस्कृती जी आहे, बुद्धाची जी संस्कृती आहे, ती संस्कृती आपण इथे रुजवू आणि त्या संस्कृतीमधून आपण नवीन पंढरी निर्माण करू. हजारो पंढरीमध्ये कोण राहतो पंढरपुरात? विठ्ठल, पांडुरंग आहे की नाही? हजारो विठ्ठल, लाखो विठ्ठल या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे, आहे की नाही? आणि दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी ती गोष्ट केलेली आहे, नाही का? पण जोपर्यंत आपण शरणगमन करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची पुनर्रचना होत नाही. तुम्ही दीक्षाभूमीवरही जरी समजा गेलात, श्रद्धेने माथा टेकाल, परंतु तुमच्या जीवनाची पुनर्रचना होणार नाही. ती तुम्हाला तुमच्याच कृतीतून करावी लागणार आहे. शिलाचरणाच्या माध्यमातून तुम्हाला ती करावी लागणार आहे. आणि म्हणून भंते असं म्हणतात की शिलाचरण जे आहे ते आपल्या स्वतःसाठी आपल्याला करावं लागणार आहे. आपण ते स्वतःसाठी करतो. दुसरी बाब जी आहे भंते सांगतात ती म्हणजे की शिलाचरण हे नियमित करण्याची बाब आहे. ते स्वतःसाठी तर करायचंच आहे, परंतु ते कसं करायचं आहे? नियमितपणे करायचं आहे, खंड न पडता करायचं आहे. शिलाचरण कधी कधी आपण आता बऱ्याचदा पाहतो, नाही का? जेव्हा घरामध्ये एखादा चांगला विधायक
किंवा शुभ कर्म असते त्यावेळेस आपण एकतर परित्राण पाठ करतो किंवा बुद्ध पूजा करतो, पाली पूजा करतो, नाही का, या गोष्टी करतो. लग्न असेल त्यावेळेस आपण करतो. अं, काही जर समजा सण वगैरे असतील, बौद्ध सण असतील, त्यावेळेस आपण त्रिशरण पंचशील म्हणतो, बुद्ध पूजा म्हणतो, लाइटिंग लावतो, सगळ्या गोष्टी करतो, आहे की नाही. परंतु शिलाचा आणि आपला काय संबंध असतो त्यावेळेस तिथे? आपण भराभरा भराभरा म्हणून टाकतो, पूजा म्हणून टाकतो आणि मोकळं होतो, पुढच्या कामाला आपण मोकळं होतो. परंतु विचार करा, खरोखर त्यावेळेस त्या पूजेमध्ये शिलाचा आणि आपल्या मनाचा काही संबंध असतो का? आपल्या शरीराचा काही संबंध असतो का? वाणीचा काही संबंध असतो का? तर तो संबंध अभावाने आपल्याला आढळतो त्या ठिकाणी, नाही का. परंतु शील केवळ सणासुदीला किंवा काही क्षणापुरतं म्हणण्याची बाब नाही, तर ते आचरणात आणण्याची बाब आहे, सरावात आणण्याची बाब आहे. त्याचा सराव करण्याची गरज आहे, सरावात आणण्याची बाब आहे. त्या सरावाने आपल्या जीवनाचं परिवर्तन आपण करू शकतो. आणि एकदा का आपल्या जीवनाचं परिवर्तन झालं तर आपण समाजाचं पण परिवर्तन घडवून आणू शकतो. शिलामध्ये एवढी ताकद आहे. म्हणजे कोणतीही क्रांती जर करायची असेल तर शिलाचरणाच्या माध्यमातून आपण करू शकतो. अजून एक काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी, पूजेच्या विषयी मी सांगतोय, की आपली जी पूजा आहे ती कर्मकांडामध्ये रूपांतरित होऊ नये. पूजा म्हणजे केवळ भगवान बुद्धांना पुष्प अर्पण करणं नाही, अगरबत्ती अर्पण करणं नाही, मेणबत्ती अर्पण करणं नाही, त्यांना अन्न अर्पण करणं नाही, नाही का. तर जे काही आपण म्हणतो, त्रिशरण पंचशील, विधायकशील, बुद्ध पूजा, त्रिरत्न वंदना, महामंगल सूक्त, करणीय मेत्त सूक्त, रतन सूक्त, जे काही आपण म्हणतो ते म्हणणं पण कर्मकांडामध्ये रूपांतरित होता कामा नये. आणि जर का समजा बंधूंनो आणि भगिनींनो ते कर्मकांडामध्ये एकदा रूपांतरित झालं तर त्यातून आपली सुटका नाही. बाबासाहेबांचा उद्देश लक्षात घ्या, भगवान बुद्धाचा उद्देश लक्षात घ्या. भगवान बुद्धांनी हेच सांगितलं, बाबासाहेबांनी हेच सांगितलं की कर्मकांडामध्ये तुम्ही अडकता कामा नये. म्हणजे रोजच्या रोज तेच म्हणणार, भगवान बुद्धांना काहीतरी मागणं, पूजेतून आपण काहीतरी अपेक्षा ठेवणं की पूजेतून मी जर पूजा केली तर माझ्यावरचं अरिष्ट दूर होईल किंवा घरामध्ये आजार पण येणार नाही किंवा अमुक गोष्ट घडणार नाही, तमुक गोष्ट घडणार नाही, अशा उद्देशाने जर समजा आपण पूजा केली तर आपण कर्मकांडामध्ये अडकलो समजा. म्हणून पूजा ही जागृतपणे करायची आहे. पूजेमुळे काही करोना दूर पडत नाही, व्हायरस दूर पडत नाही, कुठलाही व्हायरस दूर पडत नाही पूजेमुळे. स्वतः भगवान बुद्धांनी ते सांगितलेलं आहे, बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. बाबासाहेबांच्या कोणीतरी पाया पडला होता तर बाबासाहेबांनी सरळ सरळ त्याच्या पाठीमध्ये काठी हाणली होती. गाडगे महाराजांनी पण लोकांच्या पाठीमध्ये काठ्या हाणलेल्या होत्या. भगवान बुद्ध मात्र तसं करत नाही. तर भगवान बुद्ध मैत्रीपूर्ण होते, मैत्रिणी समजावून सांगायचे. बाबासाहेबही मैत्रीपूर्ण होते. बाबासाहेबांची राग असेल किंवा काठी जरी हाणली असेल परंतु ती मैत्रीपूर्ण होती, तुम्हाला सुधारण्यासाठी होती. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे काही म्हणतो ते स्वतःसाठी म्हणतो, सरावासाठी म्हणतो, आपल्या शिलाचरणाच्या सरावासाठी आपण म्हणतो. तर शील हे जे एक ट्रेनिंगचं तत्व आहे, आपल्या आदर्शासाठी, आपल्या आदर्शासारखं बनण्यासाठी ही एक तत्व आहे. तिसरी जी बाब आहे ती म्हणजे की शिलाचरणामुळे आपण खऱ्या अर्थाने माणूस बनतो. पण ते असं म्हणतात की शिलाचरणामुळे आपण खऱ्या अर्थाने माणूस बनतो. आताही आपण माणूस आहोत, याच्यापूर्वीही माणूस होतो आणि याच्या पुढे देखील राहणार आहोत, नाही का. परंतु माणसामध्ये, आपल्यामध्ये, नाही का, आणि भगवान बुद्धामध्ये, मी आधी पण सांगितलं, भगवान बुद्धामध्ये, बाबासाहेबांमध्ये, भंतेंमध्ये, नाही का, किंवा सुरई ससाई आहे, दलाई लामा आहे, यांच्यामध्ये फरक आहे. आपण एक सर्वसामान्य माणूस आहोत, अविकसित आहोत आपण. जरी समजा आपण कितीही शिकलेले असू, नाही का, आपलं शिक्षण कितीही उच्च झालं असेल तरीही धार्मिक दृष्ट्या आपण अविकसित आहोत. मला टीका नाही करायची कोणावरती.
धार्मिक दृष्ट्या आपण अविकसित आहोत. त्याचं एक सुंदर उदाहरण देतो, तुम्हाला थोडंसं स्पष्ट होईल. वेळ पुढे जात आहे. 5 मिनिटं जरी समजा जास्त झाले तरी चालेल. धुळ्यामधलीच गोष्ट आहे आणि मी त्यावेळेस धुळ्यामध्येच नोकरीला होतो. मी भाऊसाहेब हिरेमध्ये लॅब टेक्निशियन होतो आणि त्यावेळेस तिथल्या डॉक्टरांनी जे काही MD आहेत, MBBS आहेत, तिथले जे HOD आहेत, प्रोफेसर आहेत, यांनी पौर्णिमेचे प्रोग्राम करायचं ठरवलेलं होतं. ही गोष्ट मी याच्या आधी पण सांगितलेली आहे. पौर्णिमेचे कार्यक्रम करायचं ठरवलेलं होतं आणि पहिल्याच पौर्णिमेला ते कोणाच्या तरी घरी गच्चीवरती जमा झालेत. सगळे डॉक्टर्स कुटुंबासहित, मुलाबाळांसहित जमा झालेत. आता कोणीतरी हे केलं की बाबा आपण पौर्णिमेचा कार्यक्रम घेतो, नुसतं जेवण खावणच नाही करणार आपण, नाही का? तर त्याआधी आपण बुद्ध पूजा पण केली पाहिजे ना, नाही का? आपल्या आदर्शाचं पूजन केलं पाहिजे. आता प्रश्न असा निर्माण झाला की ती पूजा म्हणायची कोण? त्रिशरण पंचशील कोण म्हणायचा? मग प्रत्येकाने एक दुसऱ्याकडे बोट दाखवलं की तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा. प्रत्येकाने कबूल केलं की आम्हाला त्रिशरण पंचशील येत नाही. MD आहे, शिकलेले आहेत, नाही का? परंतु त्रिशरण पंचशील येत नाही. त्या कालावधीमध्ये तैवानच्या लोकांनी कार्ड वाटलेले होते, ज्याच्या पाठीमागे समोर एक भगवान बुद्धाचा फोटो आणि पाठीमागे त्रिशरण पंचशील लिहिलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल कदाचित. काही लोकांकडे जुने ते कार्ड असू शकतात. ते कार्ड कुणाच्या तरी खिशामध्ये होतं. ते खिशातून त्यांनी कार्ड काढलं आणि त्या कार्डवरून वाचून ती पूजा त्या ठिकाणी म्हटल्या गेलेली होती. एक छोटीशी गोष्ट आहे, नाही का? म्हणून मला हे म्हणायचं आहे की जरी समजा आपण कितीही मोठं शिक्षण घेतलं तरी धार्मिक दृष्ट्या जे आहे आपण अशिक्षित असतो. म्हणजे धार्मिक दृष्ट्या आपण काय म्हणू शकतो की अविकसित आहोत. आपल्याला ज्या शास्त्रामध्ये आपण मास्टरी निर्माण केली असेल त्या शास्त्रामध्ये आपण पारंगत असतो, नो डाऊट. त्या शास्त्रामध्ये आपण पारंगत असतो, ठीक आहे. परंतु धर्म जो आहे, त्रिशरण पंचशील असेल, बुद्ध पूजा असेल, आदर्श असेल, श्रद्धा असेल, या गोष्टींना आपण कमी समजतो, त्याला कमी लेखतो. बंधूंनो आणि भगिनींनो, कमी समजू नका याला. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. माझ्या घरात असो की तुमच्या घरामध्ये असो, आपल्या सर्वांना असं वाटतंय की मला माझ्या मुलाने आदर दिला पाहिजे, नाही का? माझी मुलं कुठल्याही चुकीच्या सवयीला लागू नये, गुटखा खाऊ नये, तंबाखू खाऊ नये, अनेक गोष्टी त्यांनी करू नये. आणि जर समजा कळलं तर मनाला खूप दुःख होतं, आहे की नाही? होतं की नाही? परंतु जर समजा आपण लहानपणापासून मुलांना चांगल्या सवयी लावल्यात, या गोष्टी जर समजा सांगितल्यात, तर निश्चित आशा आहे की जे मोठे झाल्यानंतर ज्या काही ह्या चुकीच्या सवयी लागतात त्यापासून आपण आपल्या पुढचं जे जनरेशन आहे त्याला आपण वाचवू शकतो. तर या दृष्टीने भंते असं म्हणतात की शिलाचरणामुळे आपण खऱ्या अर्थाने माणूस बनतो. या दृष्टीने भंतेने हा शब्द वापरलेला आहे या ठिकाणी. म्हणजे आपण अनेक चुकीच्या गोष्टींनी ग्रस्त आहोत. आजही आपण कबूल करू शकतो किंवा नाही करू शकत, तो भाग वेगळा आहे. परंतु आपण पाहतो जसं हिंसा करणं आहे, चोरी करणं आहे, व्यभिचार आहे, कठोर बोलणं आहे, लावालावी करणं आहे, असंबंध बोलणं आहे किंवा असामंजस्यपूर्ण बोलणं आहे, द्वेष करणं आहे, लोभ आहे, नाही का? किंवा नशायुक्त पदार्थाचं सेवन करणं आहे. या सवयीनी किंवा याच्यापेक्षाही ज्या काही वेगळ्या सवयी असतील त्या सवयीनी आपण ग्रस्त आहोत आणि या सवयीमुळे आपण अशुद्ध आहोत. तर शिलाचरण ही शुद्धतेची प्रक्रिया आहे. आपण जेव्हा शिलाचरण करतो, सराव करतो, तेव्हा हळूवारपणे आपल्यामध्ये परिवर्तन होणं सुरू होते. काही ना काहीतरी परिवर्तन होते आणि ते परिवर्तन आपण अनुभवतो. वाचीची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते आणि आपल्या कायेची देखील शुद्धी होते. शिलाचरणामध्ये या तीनही गोष्टी सांगितलेल्या आहेत. 5 शिलामध्ये पहिली जी 3 शील आहे ती शरीराच्या शुद्धीची आहेत. चौथं जे शील आहे ते वाचेच्या शुद्धीचं आहे आणि 5वं जे शील आहे ते मनाच्या शुद्धीचं आहे. 10 शिलामध्ये पहिली जी 3 शील आहेत ही शरीराच्या शुद्धीची आहेत.
त्याच्यानंतर 4 शिला जी आहे ती वाचेच्या शुद्धीची आहेत आणि त्याच्यानंतरची 3 शिला जी आहेत ही शिला मनाच्या शुद्धीची आहे. म्हणजे त्रिविध शुद्धी त्याला म्हणतात. बुद्ध धर्माच्या भाषेमध्ये त्याला त्रिविध शुद्धी म्हणतात. शिलाचरणामुळे आपली त्रिविध शुद्धी होते आणि अशा प्रकारे आपण एक चांगला माणूस म्हणून उदयास येतो. तर हे भंतेनी या 3 गोष्टी शिलाचरणाच्या विषयी अत्यंत महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. यानंतर आपण आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपण वळणार आहोत. तर अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. दुसरा शील. अदिन्न म्हणजे जे दिलेलं नाही आणि आदान म्हणजे ते घेण्यापासून आणि वेरमणी म्हणजे अलिप्त राहणे. म्हणजे जे कोणी आपल्याला दिलेलं नाही ते घेण्यापासून अलिप्त राहणे म्हणजे अदिन्न दान. सुंदर अशा प्रकारची शिकवण किंवा सुंदर अशा प्रकारचं तत्व जे आहे तर हे तत्व या शिलामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. तर जे कोणी आपल्याला दिलेलं नाही किंवा त्याची देण्याची इच्छा पण नाही, लक्षात ठेवा की जे कोणी आपल्याला दिलेलं नाही आणि ती बाब त्याला देण्याची इच्छा पण नाही किंवा कुठलीही गोष्ट म्हणजे ते न घेणे किंवा एखादी गोष्ट न बळकावणे, न हिसकावणे किंवा त्या व्यक्तीच्या अपरोक्षही ती गोष्ट न घेणे म्हणजे अदिन्न दाना आहे. म्हणजे अर्थात हे फार सोपं आहे पण थोडंसं तेवढंच कठीण पण आहे. पण सरावानी जर समजा आपण केलं तर आपण बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचा चांगल्या प्रकारे सराव करू शकतो, चांगल्या प्रकारे परिवर्तन करू शकतो. तर एखाद्याच्या परवानगीने किंवा त्याच्या सहमतीने किंवा त्याची कुठलीही वस्तू आपण घेऊ शकतो. जर त्याची परवानगी असेल तर त्याने जर म्हटलं असेल की हो ठीक आहे तर आपण ती वस्तू घेऊ शकतो. परंतु दुसरीही एक गोष्ट या ठिकाणी आहे की ती वस्तू घेतल्यानंतर आपण ते परत करण्याचं नावच घेत नाही. हा देखील अदिन्न दाना आहे. जरी त्याची परवानगी असेल, ती घेतलं असेल, परंतु ती गोष्ट आपण परत करत नाही किंवा परत करण्याची इच्छा नाही. काही कारणावश राहिलेलं असेल आपल्याला, आपण विसरू शकतो किंवा काही कारण घडलं असेल नाही का, तुमच्या भेटी होत नसतील त्यावेळेस द्यायचं राहिलं असेल, हा अपवाद आहे. परंतु मुद्दामून समजा कधी कधी काय होतं की आता आपण अनेक पुस्तकं घेतो, आपल्या मित्रांना देतो की प्रेरणा देण्यासाठी घे वाच उपयोग कर, नोट्स देतो नाही का. तर कधी कधी तुमचा अनुभव असेल, पुस्तकं देतो आपण आणि पुस्तकं परत येत नाही. मी माझ्या एका मित्राने अमुक सिद्धीने मला एक खूप चांगलं पुस्तक दिलं होतं वाचायला आणि त्याने मला सांगितलं होतं की पुस्तक माझ्याकडे दुसरं नाही आहे, पुस्तक परत पाहिजे. तर मी ते पुस्तक वाचलं आणि माझ्या एका मित्राला दिलं वाचायला. अर्थात ते सायकोलॉजीवरती पुस्तक होतं. तर ते त्यांना वाचायला दिलं, त्याने ते परतच केलं नाही. आता माझ्या समोर मोठा प्रश्न उपस्थित राहिला की आता मी काय करू, मला अमुक सिद्धीनं मी काय सांगू नाही का. मग मी त्याला म्हटलं की मित्रा तुझ्याकडे पुस्तक आहे. तो चक्क मला म्हटला की मी तुम्हाला परत दिलेलं आहे. आता म्हटलं कसं करावं. त्यांनी ते परत दिलेलं नव्हतं, त्याच्याकडेच ते पुस्तक आहे. तर असं होऊ शकतं. म्हणजे एखादी गोष्ट जरी एखाद्याच्या परवानगीने आपण आणली तरी देखील ती परत करण्याची आपली इच्छा जर नसेल तर ती देखील एक काय होतंय, अदिन्न दाना होते. ती एक प्रकारची चोरी होईल. ती काय होईल, एक प्रकारची चोरी होईल. किंवा आपण ते बळकावलं असा पण त्याचा अर्थ होईल. अर्थात ही शारीरिक कृती आहे, जसं आपण म्हटलेलं आहे की हे शरीर शुद्धीचे शील आहे नाही का. हे शरीराने आपण कर्म करतो परंतु मनानेही ते कर्म होतात. कारण शिलाचा संबंध केवळ शरीराशी संबंध नाही तर तो पुढच्याही शिलामध्ये त्याचा संबंध आहे. मानसिक पण संबंध आहे आणि वाचिक देखील त्याचा संबंध आहे. तर या शिलाच्या उल्लंघन जर समजा केलं, या शिलाचं उल्लंघन जर समजा आपल्याकडून झालं तर त्याची हिंसा पण
होऊ शकते. अं, जर समजा एखाद्याने आपली वस्तू न विचारता घेतली तर आपल्याला काही आनंद होत नाही, आहे की नाही? आपण गप्प राहतो किंवा आपल्या मनामध्ये काहीतरी चुडबुड चाललेली असते. तसंच जर आपण एखाद्याची वस्तू घेतली न विचारता, नाही का, तर त्यालाही आनंद होणार नाही. तो काही आपली स्तुती करणार नाही किंवा तो आपला आदर्श घेणार नाही. तर जो घेणारा आहे त्यालाही थोडा वेळ आनंद होईल. अशी कृती करणाऱ्याला थोडा वेळ आनंद होईल. परंतु जेव्हा तो जागृत होईल त्याच्या कृतीच्या वेळेस, ती वेळ गेल्यानंतर कधीतरी त्याला जागृती येईल, कधीतरी त्याला आठवेल, तर त्यावेळेस त्याच्या मनामध्ये मात्र अपराधी भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला मानसिक त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. भावा असं म्हणत नाही, कारण भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुमच्या कर्माला परिणाम असतात. आपल्या प्रत्येकाच्या कर्माला परिणाम असतात. चांगले कर्म चांगले परिणाम, चुकीचे कर्म वाईट परिणाम. जर समजा आपण चुकीचं कर्म केलं तर त्याचे परिणाम आहेत. जर समजा एखाद्या वेळेस त्याला आठवलं की अरे आपल्याकडून अशा प्रकारचा अपराध घडलेला आहे, तर त्याचा मात्र त्रास त्याला झाल्याशिवाय राहणार नाही. नाही. तर अशा प्रकारचा त्रास आपल्याला होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही आपली आहे. पण त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या लक्षात ठेवा. या 3 गोष्टींना ही बाब लागू होते, की ती जबाबदारी आपली आहे. ती इतरांची नाही. कधी-कधी संपर्काच्या साठी देखील असं होते. कधी-कधी लोकं वेळ घेऊन संपर्क करत नाही आणि अधिक बोलत बसतात. ज्याचा संपर्काचा अनुभव असेल, तर हा जो अनुभव आहे हा फार त्रासदायक असतो. नाही का? तो सांगत असतो, परंतु याला दुसरं काम असते. पण तो मान्य करत नाही. तो थांबण्याचं पण नाव घेत नाही. तो बोलत राहतो. त्याच्यामुळे त्याला तो मानसिक त्रास होतो. म्हणजे न विचारता एखाद्याची वेळ घेणं, हा देखील एक अदिन्न दानाचा प्रकार आहे. तर दुसऱ्या शिलाचा पालन न केल्यामुळे आपल्यावरती अनेक दुष्परिणाम होतात. या दुष्परिणामांमध्ये आपण पाहतो की आपण एखाद्याचा विश्वास पण गमावू शकतो. एखाद्याचा विश्वास आपण गमावतो किंवा आपली मैत्री तुटू शकते किंवा एखादा मित्र आपल्यापासून दूर जाऊ शकतो. आपला आप्त जो आहे, नाही का, मग नातेवाईक असेल ज्याला आप्त आपण म्हणतो किंवा जवळचा असेल, शेजारी असेल, ते लोक देखील आपल्यापासून दूर जाऊ शकतात. किंवा कधी कधी जर समजा ही सवय जर समजा अतिशय चुकीची असेल तर एखाद्या वेळेस आपल्याला कायदेशीर बाबींना देखील सामोरं जावं लागू शकते. आणि असं म्हणतात की शहाण्या माणसाने पोलीस स्टेशनची पायरी चढू नये. कोर्टाची तर लांबचीच आहे, परंतु पोलीस स्टेशनची ही पायरी चढता कामा नये, चढू नये. आणि बौद्ध माणसांनी तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध माणसांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर समाजामधली ही आपली पत नष्ट होऊ शकते आणि लोकही नंतर मग आपला आदर्श ठेवत नाही, नाव ठेवतात. तर दुसऱ्या शिलाचं जर समजा आपल्याकडून उल्लंघन वारंवार होत असेल, एकदा होत असेल किंवा वारंवार होत असेल, तर त्यामधून अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण होतात. तर कुठल्याही प्रकारची अकुशल गोष्ट जर आपल्याकडून होत असेल तर ही गोष्ट सगळ्यात आधी लक्षात ठेवली पाहिजे की जसा मी आहे तसा पुढचा माणूस आहे. जसा मला त्रास होतो तसा तो पुढच्याही माणसाला त्रास होतो. जसं मला वाईट वाटते तसं पुढच्या माणसाला देखील वाईट वाटते, नाही का. तो देखील माणूस आहे. जर समजा ही गोष्ट आपण आपल्या काय आणि वाचा आणि मनाने स्वीकारली तर आपल्याकडून चुकीच्या कृती होणार नाही, दुःखद कृती आपल्याकडून होणार नाही. ही गॅरंटी आहे. शिलाचरणाची ही गॅरंटी आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या शिलावरती कुणीही दुश्मन देखील बोट ठेवू शकत नाही, त्याच्याकडे अंगुली निर्देश करू शकत नाही. हा कॉन्फिडन्स शिलाचरणामुळे वाढतो.
आता याचं विधायक अंग जे आहे आपल्याला थोडंसं फास्ट जावं लागेल. विधायक अंग जे आहे ते विधायक अंग आहे, मुक्त हस्ते दान करून मी माझं शरीर शुद्ध करतो. तर जर समजा अदत्त दान जे आहे किंवा अदत्त वस्तू आहे ती जर समजा आपण घेतली नाही, नाही का, किंवा चोरी जर समजा केली नाही, तर मग नेमकं काय आहे? तर त्याचं विधायकशील आहे, मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. अतिशय सुंदर अशा प्रकारची ही बाब या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर भगवान बुद्धाने असं कुठेही सांगितलेलं नाही की कुठल्याही तत्वाचं, कुठल्याही नियमाचं किंवा कुठल्याही बाबीचं आचरण करताना, बुद्ध धर्माच्या कुठल्याही गोष्टीचं आचरण करताना ते इथपर्यंतच करा असं सांगितलेलं नाही. तर ते अमर्याद आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. आपल्या मैत्रीला कुठल्याही मर्यादा नाहीत, आपल्या करुणेला कुठल्याही मर्यादा नाहीत, आपल्या उत्साहाला कुठल्याही मर्यादा नाहीत, अमर्याद आहे ते. म्हणून कुठल्याही गोष्टीचं आचरण करताना ते अमर्याद आहे. अगदी आपण असं म्हणू शकतो की अथांग महासागरासारखं आहे. परंतु आपल्याला छोट्याशा गोष्टीपासून मात्र सुरुवात करावी लागेल. जरी समजा ते कितीही विस्तृत असलं, नाही का, तरी आपल्याला छोट्याशा गोष्टीपासून त्याची सुरुवात करावी लागेल. लहान गोष्टीपासून सुरुवात करावी लागेल. आपल्याला ज्या गोष्टी झेपतात त्याच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल आणि सरावाने नंतर हळूहळू हळूहळू आपल्याला पुढे जावं लागेल. हा सराव आहे. म्हणून दान कुणाला द्यायचं, नाही का, जेव्हा मुक्त हस्ते दान करण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या समोर प्रश्न असा निर्माण होतो की दानाची सुरुवात आता कुठून करावी. म्हणून अनुभवी लोकांनी सांगून ठेवलेलं आहे की दानाची सुरुवात जी आहे ती तुम्ही म्हणजे ज्यांना तुम्ही सहजतेने देऊ शकता. माणसाचा नैसर्गिक स्वभाव म्हणजे प्रत्येक माणसाचा नाही, काही लोकांचा नैसर्गिक स्वभाव कसा आहे, कंजूसपणाचा आहे, नाही का, आपल्याकडची कुठलीही वस्तू देणार नाहीत. अगदी छोटासा निकामी जरी समजा वस्तू असेल तरी देखील ते घराच्या कुठेतरी खोचून ठेवणार असेल, अडकवून ठेवणार, नाही का. आपली चप्पल जरी फाटून गेलेली असेल, आपण नवीन आणलेली असेल तरी ते फेकून देणार नाही, कुठेतरी अडकवून ठेवणार. असा आपला स्वभाव असतो, नाही का. आणि असा जर आपला स्वभाव असेल तर एखादी गोष्ट दुसऱ्याला देणं ही दूरची गोष्ट राहिलेली आहे, नाही का. तरी परंतु छोट्याशा गोष्टीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे, नाही का. अगदी सहज गोष्टीपासून जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर अशा लोकांपासून आपण दानाची सुरुवात केली पाहिजे की ज्यांना आपण सहजतेने काही गोष्टी देऊ शकतो. आणि मग हे लोक कोण असणार आहेत, तर हे आपल्या जवळचे नातेवाईक असणार आहेत. जे आपल्या जवळचे नातेवाईक आहे, आपली मुलगी असेल, मुलगा असेल, अजून काही नातेवाईक असतील, असे लोक आहेत. आपले मित्रमंडळी आहे, नाही का. तर आपल्या अशा प्रकारचे जे मित्र असतील अशा लोकांना देखील आपण दान देऊ शकतो. आपले शेजारी असतील तर या शेजाऱ्यांनाही आपण दान देऊ शकतो. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दान देताना, हळूवारपणे दानाची प्रॅक्टिस करताना, त्याची कक्षा वाढवताना, जर समजा कदाचित तुम्हाला असं वाटलं की आपण याच्याही पलीकडे जाऊन दान देऊ शकतो, असं समजा की ते पण आपले नातेवाईक आहेत. जरी समजा तुमच्या ओळखीचा नसला ना, हरकत नाही, पण समजा की तो पण आपला नातेवाईक आहे, मनुष्यमान प्राणी आहे, नाही का. तर तो देखील आपला नातेवाईक आहे आणि त्याला आपला नातेवाईक समजूनही आपण त्याला दान देऊ शकतो. जर समजा असं आपण ही भावना ठेवली तर आपली जी दानाची जी भावना आहे ती उदात्त होऊ शकते. कारण दान हे मुक्त हस्ते द्यायचं आहे, म्हणजे आनंदाने द्यायचं आहे, उत्साहाने द्यायचं आहे. पुढचा मनुष्य गरजू आहे म्हणून त्याला दान द्यायचं आहे, है की नाही. तर जर समजा ह्या भावनेने आपल्याला दान द्यायचं असेल तर पुढच्या माणसाला एक मनुष्य म्हणून समजणं हे तेवढंच गरजेचं असणार आहे. दुसरा एक दानाच्या विषयी सांगितलेलं आहे की जे असहाय्य आहेत, गरीब आहेत, पीडित आहेत किंवा जे गरजू आहेत अशा लोकांना दान आपण केलं पाहिजे. तर दान जी आहे ती एक सहकार्याची भावना आहे.
दान जे आहे ते एक सहकार्याची भावना आहे आणि या दानामध्ये मैत्री आणि करुणेवरती ही भावना आधारित आहे. आपल्या मैत्रीवरती आणि करुणेवरती ही भावना आधारित आहे. जर आपल्यामध्ये मैत्री नसेल, करुणा नसेल आणि आपण पुढच्या माणसाला जर माणूस समजत नसू, तर दातृत्वाचं जे दातृत्वाची जी भावना आहे, ती भावना आपल्यामध्ये निर्माण होणार नाही आणि निस्वार्थपणे जे दातृत्व आहे किंवा दान आहे, त्याचे लाभ मात्र आपल्याला मिळणार नाही. तर अशा लोकांना आपण दान दिलं पाहिजे. तर असहाय्य लोकांमध्ये प्राणी देखील येतात, नाही का? सम्राट अशोकाने प्राण्यांसाठी दवाखाने उघडलेले होते. हे आपण वाचलेलं आहे. परंतु आजही जगामध्ये आपण पाहतो, की ज्या प्राण्यांच्या काही जाती आहेत, ते दुर्मिळ झालेले आहेत किंवा नष्ट झालेले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. शासन सध्या या प्राण्यांचं जे संख्या आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे याच्यावरती. परंतु जरी समजा असं असलं, तरी जे काही अडचणीमध्ये असलेले प्राणी आहेत, संकटामध्ये असलेले जे प्राणी आहेत, या प्राण्यांच्या मुक्तीसाठी पण अनेक लोक मदत करत आहेत. आपण फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर काही क्लिप्स पाहतो. कुठे जर समजा मांजा अडकलेला असेल, तर त्याला कोणीतरी आणतो, तो मांजा कापून काढतो आणि त्याला मुक्त करतो, नाही का? आपणही देखील आपल्या घरी उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवतो किंवा त्यांच्यासाठी धान्य वगैरे ठेवतो, पक्षी येतील आणि त्याला खातील. तर अशा प्रकारे आपण प्राण्यांची देखील किंवा जे असहाय्य प्राणी आहेत त्यांची देखील आपण मदत करू शकतो. तिसरी एक गोष्ट दान कुणाला द्यावं सांगितलेलं आहे, की जे धम्मप्रसारक आहेत, तर धम्मप्रसारकांना देखील आपण दान दिलं पाहिजे. आता जे जे लोक बुद्धाच्या संघाचे पूर्ण वेळ काम करतात, अशा लोकांना आपण दान दिलं पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे. गरज नाही की ते भिक्षूच असतील. निश्चित तुम्ही भिक्षू नाही करा, नाही असं नाही, परंतु ते आचरण करणारे असले पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया तुम्ही असला पाहिजे, की ते आचरण करणारे असले पाहिजे. आणि जर आचरण करणारे लोक असतील, तर त्या लोकांना तुम्ही दान देऊ शकता. काही गृहस्थी लोकांनी देखील स्वतःला बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहून घेतलेलं आहे. तर अशा लोकांना देखील आपण दान देऊ शकतो. आता पुढचा जो प्रश्न निर्माण होतो दानाचा, तर दान काय दिलं पाहिजे मग, नाही का? दान काय काय दिलं पाहिजे? एक खूप मोठी लिस्ट तयार होऊ शकते. आपण जर लिस्ट केली, तर मोठीची मोठी लिस्ट आपल्याकडे तयार होऊ शकते. आपण भौतिक गोष्टींचं दान देऊ शकतो. यामध्ये अन्नदान आहे, पाणी आहे, थंडीपासून बचाव होईल अशा प्रकारचे गरम कपडे आहेत, मौल्यवान वस्तू आहेत, निवारा आहे, घर आहे, धर्मशाळा आहे, नाही का? एखादी खूप गडगंज श्रीमंत मनुष्य असला तर तो धर्मशाळा बांधून देऊ शकतो, आहे की नाही? परंतु आपण काही विहार पण निर्माण करतो, नाही का? आपली विहार ही पाठशाला असली पाहिजे. नुसती पूजा पूजा करण्याचं साधन नसलं पाहिजे, ते पाठशाला असलं पाहिजे आणि त्यामध्ये धर्मदान दिलं गेलं पाहिजे, धर्म शिकवला गेला पाहिजे. त्या ठिकाणी धर्म शिकवून लोकांना सज्ञान बनवल्या गेलं पाहिजे. एक दान काय द्यावं, इथलं एक नॉर्वेचं एक उदाहरण मी वाचत होतो एका व्हॉट्सअप ग्रुपवरती. थोडक्यातच मी तुम्हाला सांगतोय, की युरोपमध्ये नॉर्वे आहे आणि त्या ठिकाणी एक अनुभव सांगितलेला आहे तो. तिथे असं सांगितलेलं आहे, की एका हॉटेलमध्ये एक मनुष्य येतो आणि तो 5 प्लेट जेवणाची ऑर्डर देतो. 5 प्लेट जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर तो 4 प्लेट जेवण घेऊन जातो आणि 1 प्लेट जे आहे ते सस्पेन्शनमध्ये टाकतो. तो सांगतो की हे सस्पेन्शन आहे 1 प्लेट. दुसरा येतो 10 कप कॉफीचा ऑर्डर देतो. तो 8 कप घेऊन जातो आणि 2 कप सस्पेन्शनमध्ये ठेवतो. तिसरा येतो अशाच प्रकारचे, जरी समजा त्याची ऑर्डर कितीही मोठी असली तरी त्याच्यामधून तो पूर्णची पूर्ण न घेऊन जाता काही जो प्लेट्स असतील किंवा कॉफी असेल, चहा असेल, हे सस्पेन्शनमध्ये ठेवतात. तर त्यामध्ये तो अनुभव सांगताना त्या माणसाने असं लिहिलेलं आहे, की थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी एक गरीब मनुष्य आला किंवा भिकारी दिसण्यासारखा, शब्द चांगला वाटत नाही मला, उच्चारण पण बरं वाटत नाही भिकारी हा शब्द. तो मनुष्य आला आणि त्याने त्या हॉटेल मालकाला विचारलं, की एनी सस्पेंडेड कॉफी, जे कोणीतरी सस्पेन्शन मध्ये एखादी कॉफी ठेवलेली आहे का? त्याने हो म्हटलं आणि जे सस्पेन्शन मध्ये कॉफी ठेवलेली होती त्या कॉफीचं गरम गरम कॉफी
त्या माणसाला त्यांनी दिली, त्या माणसाची गरज पूर्ण झाली. जेवण देखील म्हणजे जे काही सस्पेन्शन मध्ये असं ठेवलं जात आहे, जे दान आपण काय देऊ शकतो नाही का, आपल्या आयडियांवरती आहे. गरजू लोकांना काय आपण देऊ शकतो, कोणाला कशाची गरज आहे ते आपण पाहू शकतो आणि त्या प्रकारे आपली दातृत्वाची भावना जी आहे ती आपण वाढवू शकतो. अभयदान पण आपण देऊ शकतो. आजकाल पाहतो कोविडमध्ये अनेक लोक भीतीग्रस्त आहेत. ही एप्रिलमध्ये एप्रिल आणि मेच्या दरम्यान ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जागा नसायच्या. म्हणजे तुमचं धुळे असो की नागपूर असो, तुमचं धुळे नाही, माझं पण आहे धुळे. नाही का, मी पण धुळ्याचा आहे. अर्धा धुळ्याचा आहे, अर्धा नागपूरचा आहे. जसं सुबुती म्हणतात की मी अर्धा इंग्लंडचा आहे आणि अर्धा भारताचा आहे, तशाच प्रकारे. तर या दरम्यान म्हणजे लोकांची जी अवस्था होती ती अवस्था फार बेकार होती. अतिशय भीतीने ग्रस्त होते लोक. कुठेही जरी समजा सर्दी पडसं किंवा असं आलं आणि कोविड पॉझिटिव्ह आलं तर लगेच म्हणजे अस्वस्थ व्हायचे लोक आणि फोन करायचे की कुठे जागा आहे, कुठे हॉस्पिटलमध्ये बेड आहे. अगदी बेचैन अशी परिस्थिती ती सांगताही येणार नाही. पण जरी समजा कदाचित काही आमचे फोन वाजले किंवा काही झालं तर आम्हाला असं वाटायचं की आपण नेमकं काय झालं असेल आणि काय करायला पाहिजे नाही का. तर अशा प्रकारची ती अवस्था होती. तर अशाही लोकांना आपण अभयदान देऊ शकतो. जे भीतीग्रस्त आहेत, चिंताग्रस्त आहेत, त्रस्त आहेत, जे निडी आहेत, अशा लोकांना आपण अभयदान देऊ शकतो. भगवान बुद्धाची एक मुद्रा आहे, अभय मुद्रा नाही का. कदाचित तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल एखाद्याच्या नाही का. भगवान बुद्धांनी असा हात केलेला आहे, उजवा हात, आणि जणू काही ते सर्व प्राणी मात्रांना आपल्या सहित सर्व प्राणी मात्रांना अभयदान देत आहेत. घाबरू नका नाही का, ही वेळ पण निघून जाईल. तर भगवान बुद्ध अभयदान देतात. बाबासाहेबांनी आपल्याला अभयदान दिलेलं आहे. तर हाच वारसा आपल्याला शिलाचरणाच्या माध्यमातून पुढे चालवायचा आहे. तर अभयदान आहे, शिक्षणाचं दान आहे नाही का. शिक्षणाचं पण दान आपण देऊ शकतो. आपण पाहतो की एक वेळ अशी होती की शिक्षणाची जी मक्तेदारी होती ती केवळ ब्राह्मण लोकांची होती. एकाच वर्गाच्या हातामध्ये शिक्षणाचे सगळे अधिकार एकवटलेले होते आणि आजही आपण त्याचे परिणाम पाहतो की तेच लोक सगळ्यात जास्त अशा प्रकारचे हुशार आहेत नाही का. जे 3 वर्ण होते त्या वर्णांना शिक्षण घेण्याची कदाचित एखादा वर्ण सोडला तर त्यांना ती काही परवानगी नव्हती आणि अस्पृश्यांना तर अजिबात नव्हती. तर या अशिक्षेमुळे, अशिक्षितपणामुळे आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. बाबासाहेबांनी ही द्वार जी आहेत शिक्षणाची सगळ्यांसाठी मोकळी केलेली आहे. सगळ्यांना शिक्षण घेता येतं. परंतु आज अशी परिस्थिती आहे बंधूंनो आणि भगिनींनो, काही ठिकाणी लोक आपल्या मुलांना शिक्षण देत नाही. गव्हर्नमेंटने शिक्षणाची द्वार बंद केल्यासारखी आहेत. अनेक प्रकारे शिक्षणावर बंधनं आणल्या गेलेली आहेत. गरीब लोक शिक्षण घेऊ शकत नाही. फीस भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि फीस भरमसाठ वाढल्यामुळे शिक्षण घेता येत नाही. या पण गोष्टी आहेत, अनेक अडचणी आहेत. या अडचणीवर कशा प्रकारे आपले लोक काम करतील. काही लोक त्याच्यावरती काम करत आहेत, नाही असं नाही. तर कदाचित पुढे काही, परंतु शिक्षणाचं दान देखील दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मी जेव्हा माझा विचार करतो, जर बाबासाहेब झाले नसते ना तर मी लॅपटॉपच्या समोर बसून तुमच्या समोर 2 शब्द बोलू शकलो नसतो. कुठेतरी माझ्या एखाद्या खेड्यामध्ये मी मजूरदारी करत असतो किंवा कोणाची तरी गुलामी करत असतो. परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या या दानामुळे आज आपण सगळेजण त्याचा लाभ घेत आहोत. आपल्याकडे आज पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत अनेक लोकांकडे, मोठ्या मोठ्या. काही लोकांकडे गडगंज अशा प्रकारची श्रीमंती आहे. ही कृपा केवळ बाबासाहेबांची आहे. बाबासाहेब नसते तर या गोष्टींचा लाभ झालेला नसता. ही केवळ आणि केवळ बाबासाहेबांचं दान आहे.
ते दान सत्कर्मी लागलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाचा हा जो पार्ट आहे, तर एखाद्याला शिक्षण घेण्यासाठी पण आपण लोकांनी मदत केली पाहिजे. अजून एक प्रकारचं दान आपण पाहतो, अवयव दान आहे. यामध्ये रक्तदान असेल, मरणोत्तर नेत्रदान असेल, किंवा अवयव दान असेल. आपली जी हाडं आहेत ही देखील आपण दान करू शकतो. एखाद्या माणसाला ती लागू शकतात. मांस असेल, शरीरावरचं मांस देखील त्याचा देखील उपयोग होतो, जे इतरांच्या शरीरावर लावण्यासाठी होतो. हृदय असेल, किडनी असेल, तर शरीराचे जे अनेक जे भाग आहेत ते देखील दान दिल्या जातात. मी आमच्या एका धम्मचारिणीचं उदाहरण तुम्हाला देऊ शकेल. आमच्याकडे माझ्या शेजारी धम्मचारिणी तेजोमयी राहतात. ओल्ड एज आहेत, म्हणजे जवळपास मला असं वाटतं की 70च्या पुढे त्यांचं वय असेल. 4-5 वर्षापूर्वी त्यांनी मला फोन केला आणि त्या म्हटल्या की मला मरणोत्तर माझं जे शरीर आहे ते मेडिकल कॉलेजला दान द्यायचं आहे. म्हटलं मग तुमच्या घरच्या लोकांची परमिशन घ्या. मी सगळं काही करून टाकलंय मला. मुलाची परमिशन घेतली, सुनेची परमिशन घेतली, मिस्टरांची परमिशन घेतली आणि त्यांनी तो मरणोत्तर शरीर दानाचा फॉर्म भरून दिलेला आहे. किती मोठी उदात्त भावना आहे. शिकलेल्या नाहीत, खूपशा शिकलेल्या नाहीत, परंतु धम्म प्रसार करता यावा म्हणून त्या अगदी म्हणजे 60 वर्षाच्या वयामध्ये पण सायकल शिकल्या. सायकलने त्या वर्गाला जायच्या, शिबिराला जायच्या. म्हणजे सायकलने नाही जायच्या शिबिरांना, परंतु नागपूरमध्ये चालणारे जे कार्यक्रम आहेत ते सगळे त्या सायकलने करायच्या. तर ही जी उदात्त भावना आहे ही शिलाचरणाच्या माध्यमामुळे येते. शिलाचरणाच्या सरावामुळे आपल्यामध्ये निर्माण होते. नाहीतरी मृत्यूनंतर काय होणार आहे आपलं? आपण राखेमध्ये जाणार आहोत. आपले जे अवयव आहेत त्याचं काहीच काम राहणार नाही. परंतु या अवयवाचं जर समजा दुसऱ्यांना काही काम येत असेल, दुसरा जर त्याचा लाभ घेऊ शकत असेल तर तो दिला पाहिजे. तर अशा प्रकारे अवयव दान केलं पाहिजे. धर्मदान आहे. धर्मदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असं म्हटलं गेलेलं आहे. आणि अजून एक दान आहे जे अतिशय महत्वाचं आहे, ते म्हणजे पुण्यदान आहे. आपण कुशल कर्माच्या गोष्टी केलेल्या आहेत. शिलाचरण केल्यामुळे कुशल कर्माची निर्मिती होते. तर जे जे काही आपण पुण्यकर्म कमावतो, आता पुण्यकर्मामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ नका, संभ्रमित होऊ नका. पुण्य पाप हिंदू धर्माच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये जाऊ नका. कुशल कर्माच्या सोबत राहा तुम्ही. कुशल कर्माची जी संकल्पना आहे त्याच्या सोबत तुम्ही राहा. तुमचं पुण्य म्हणजे कुशल कर्म आहे. माझं कर्म पूर्ण पुण्यकर्म म्हणजे माझं कुशल कर्म आहे. तर हे जे कुशल कर्म आहे हे देखील भावनेच्या माध्यमातून मी दुसऱ्यांना दान करतो. ते सुईच्या टोका एवढं का असेना, परंतु ते देखील मी दान केलं पाहिजे. इतर प्राणी मात्रांच्या हितासाठी मला त्याला दान करता आलं पाहिजे. तर ही देखील एक दानाची भावना आहे. आणि शेवटची गोष्ट सांगितलेली आहे दानामध्ये की मग दान कसं दिलं पाहिजे. तर मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला दान कसं दिलं पाहिजे. तर दान देताना आपली मुद्रा जी आहे ती प्रसन्न असली पाहिजे, त्रासिक नसली पाहिजे. म्हणजे डोळ्यावर आपल्या चेहऱ्यावर काही 12 वाजलेले नसावेत. जर समजा आपण प्रसन्न मुद्रेने, हास्य मुद्रेने जर समजा एखाद्याला मदत करत असू तर त्याचाही चेहरा तुम्ही निरखून बघा, त्यालाही तो आनंद होतो. केवळ देताना तुम्हालाच आनंद होतो असं नाही, तर त्याला स्वीकारताना पण आनंद होतो. दोघांनाही आनंद होतो. दुःखद भावनेने दान देता कामा नये. किंवा आपण काही कुणावरती उपकार करतो त्या भावनेने आपण दान देता कामा नये. आणि कंजूषपणाच्या भावनेने तर अजिबात देता कामा नये. आणि तिसरी जी बाब आहे ती म्हणजे की जे काही आपण देतो तर ते परतफेडीच्या भावनेने आपण देता कामा नये. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला परत मिळायला पाहिजे, व्यवहार आहे तो, नाही का? त्या गोष्टी आपल्याला सोडून चालणार नाही. परंतु ज्या देता येण्यासारख्या आहेत, पूर्णपणे मनातून देता येण्यासारख्या आहेत, परत जरी नाही आल्या तरी चालतील, तर त्या परत मिळण्याच्या अपेक्षेने आपण देता कामा नये. तर अशा प्रकारे आनंदाने, सहकार्याने आणि उत्साहाने आपण दान दिले पाहिजे. किंवा प्रसिद्धीसाठी पण आपण दान देता कामा नये.
की खूप मोठी आपली प्रसिद्धी व्हावी, कुठेतरी नाव लिहिलं जावं, यासाठी आपण दान देता कामा नये. ते दानामध्ये मोडणार नाही किंवा शिलाचरणामध्ये ते मोडणार नाही. तर अशा प्रकारे ही दानाची अदिन्न दाना जी आहे, अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, अशा प्रकारचं हे शील आहे. आणि शील हे व्यवहारामध्ये उतरलं पाहिजे. जरी ते आपल्या स्वतःसाठी आपण आचरण करत असलो तरी आचरण केल्यानंतर ते व्यवहारामध्ये उतरलं पाहिजे. आणि व्यवहारामध्ये कशा प्रकारे उतरायचं, तर ह्या दान भावनेच्या माध्यमातून आपण त्याला व्यवहारामध्ये उतरवू शकतो. तर बंधूंनो आणि भगिनींनो, या शीलाच्या विषयी एवढं पुरे आहे असं मी समजतो. मला माझ्या मित्राने संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं अचलाज्योती रत्नरक्षी त्यांचा आभार मानतो, पुण्यानुमोदन करतो. आपण देखील मला मागच्या 1 तासाहून जास्त वेळ तुम्ही मला सहन केलात. अ, तर त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. तुमचंही पुण्यानुमोदन करतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी शुभकामना देऊन मी माझं जे लांबलेलं प्रवचन आहे ते या ठिकाणी थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय.